सामाजिक सलोखा, वैचारिक प्रबोधन आणि नव्या नात्यांचा सेतू निर्माण करणारा भव्य कार्यक्रम 28 फेब्रुवारी 2026 रोजी शनिवारी नागपूर रोड वडगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात पार पडणार आहे। महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती चंद्रपूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उपवर युवक व युवती परिचय मेळावा, धम्म प्रबोधन व स्नेहमिलन सोहळा या कार्यक्रमाचे द्विसत्रात आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमामुळे जिल्ह्यातील युवक युवतींसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उपवर युवक युवती परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या सत्राचे उद्घाटन प्रसिद्ध अधिवक्ता व संविधान प्रबोधक वैशाली टोंगे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी रमेश रामटेके राहणार आहेत। कार्यक्रमाचे संचालन व स्वागत अशोक देवगडे करणार आहेत। समाजातील युवक युवतींना एकत्र आणून सकारात्मक संवाद व योग्य जोडीदार निवडीसाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे। द्वितीय सत्रात दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत धम्म प्रबोधन व स्नेहमिलन सोहळा पार पडणार आहे। या सत्राचे उद्घाटन चंद्रसेन डोंगरे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख वक्ते म्हणून शेषराव सहारे व अनुप कुमार मार्गदर्शन करणार आहेत। यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। कार्यक्रमाच्या समारोपानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात अश्विनी खोब्रागडे व त्यांचा संच सादरीकरण करणार आहेत। या एकदिवसीय सोहळ्याला जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांना सप्रेम जय भीम। महात्मा फुले तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शनिवार दिनांक 28 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजतापासून सभागृहामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सुरुवातीचा सकाळचं प्रथम सत्र उपवर वधू परिचय मेळावा असून यामध्ये 10 वाजता ते 11 वाजेपर्यंत उपवर वधूचे परिचय ठेवण्यात आलेला आहे, नोंदणी राहील आणि 11 वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि 11 ते 2 वाजेपर्यंत हा कार्यक्रम राहील। या कार्यक्रमामध्ये उद्घाटिका म्हणून वैशाली टोंगे मॅडम राहतील आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या समितीचे उपाध्यक्ष माननीय अशोक देवगडे सर राहतील आणि आपल्या माध्यमातून या कार्यक्रमाकरिता जास्तीत जास्त उपवर वधूंनी भाग घ्यावा, वधूवरांनी भाग घ्यावा अशी सर्वांना नम्र विनंती आहे। सोबतच यावर्षी आम्ही आमची एक वेबसाईट बनवलेली आहे। या अंतर्गत एक लिंक या कार्ड मध्ये आम्ही दिलेली आहे। या लिंकवर प्रत्येक उपवर वधूंनी आपला बायोडाटा शेअर करावा फोटोसह आणि आम्ही तिथे त्यांचा सर्वांचा परिचय तिथं या कार्यक्रमामध्ये देऊ। द्वितीय सत्र हे दुपारी 5 वाजता सुरू होणार। यामध्ये धम्म प्रबोधन आणि स्नेहमिलन सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम असे 3 कार्यक्रम दुपारनंतर राहील। सकाळच्या कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी धम्म प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये माननीय शेषराव सहारे हे आपल्याला धम्माविषयी माहिती देणार। सोबतच शैक्षणिक विषयी वर्धेवरून अनुप कुमार नालंदा अकॅडमीचे संचालक आहेत, ते शैक्षणिक विषयी आपल्याला माहिती देणार। सोबतच स्नेहमिलन सोहळ्याच्या अंतर्गत जे आपल्या शहरामध्ये चंद्रपूर शहरामध्ये जे काही क्लास 1 क्लास 2 ऑफिसर्स आहेत त्यांचा आम्ही परिचय तिथे देणार आहोत आणि एक गेट टुगेदरचा कार्यक्रम तिथे ठेवलेला आहे आणि 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम हा अश्विनी खोब्रागडे मॅडम या सादर करणार आहेत आणि सायंकाळी 8 वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। तरी या चंद्रपूर शहरामधील जिल्ह्यामधील सर्व बौद्ध बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। धन्यवाद। जय भीम, जय भारत, जय बुद्ध।